परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार आहे। सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत दिली जाणार असं फडणवीसांनी म्हटलंय। परभणीतील तोडफोड प्रकरणी सोमनाथला अटक झालेली असं देखील फडणवीस म्हणतात। सोमनाथ सूर्यवंशीला कोणतीही मारहाण करण्यात आली नव्हती असं फडणवीसांनी म्हटलंय। परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणारा आरोपी मनोरुग्ण आरोपीची 4 तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली। जो काही आरोपी आहे हा आरोपी मनोरुग्ण आहे। 2012 पासून त्याच्यावर ट्रीटमेंट चाललेली आहे आणि त्या दिवशी खरं म्हणजे त्याचा रिपोर्ट माझ्याकडे आहे। हा खरंच मनोरुग्ण आहे की नाही याच्याकरता 4 डॉक्टरची समिती तयार करण्यात आली होती। आरोपी रुग्णावर 2012 पासून उपचार सुरू आहे। परभणीमधील घटनेला सकल हिंदू समाजाच्या मोर्चाशी जोडणं चुकीचं। सर्वपक्षीय लोक त्या ठिकाणी होते, त्यामुळे ही कॉन्स्पिरसी थिअरी तयार करणं म्हणजे एक प्रकारे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणं आहे। ही कुठेही हिंदू विरुद्ध दलित अशा प्रकारची दंगल नाही। परभणीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं नाही। 6 वाजेनंतर कुठल्याही वस्तीमध्ये कोणीही गेलेलं नाही। 6 वाजेनंतर कोणाला अटक देखील केलेली नाही। त्याच्यामुळे अशा प्रकारचं कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलंय हे काही योग्य नाही किंवा हे वस्तुस्थितीला धरून नाही। मात्र अतिरिक्त बळाचा वापर केल्यामुळे पोलीस निरीक्षक घोरबांड यांचं निलंबन। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाणार आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीही केली जाईल। सोमनाथ सूर्यवंशीला कोणतीही मारहाण करण्यात आली नव्हती। सोमनाथ सूर्यवंशीला श्वसनाचा दुर्धर आजार होता। सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत दिली जाणार। त्या सगळ्या प्रकरणातले ते आरोपी असले तरी देखील गरीब समाजाचे आहेत, वडार समाजाचे आहेत, मागासवर्गीय आहेत आणि म्हणून पैशांनी काही कोणाचा जीव परत येत नाही। तथापि त्यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयाची मदत ही राज्य सरकारच्या वतीने केली जाईल।